नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगला स्टार्ट मालिकेच्या उद्याच्या भागात काय कमाल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। आता इकडे अधिपती चारू अशी बोलू लागत असतो। अधिपती म्हणतो, चारू असला जर का तुम्हाला लग्न करायचं असेल तर खुशाल लग्न करा, पण तुम्हाला ही आड घालण्याची काय गरज होती बरं? याच्यामध्ये प्रेम कुठे? त्याचं आता चारू पण म्हणतो, याच्यामध्ये प्रेमाची काय गरज आहे बरं? अक्षरा परत घरी आली पाहिजे। आता इकडे अधिपती म्हणू लागत असतो, म्हणजे तुम्ही आता फक्त सौदा केलाय ना, म्हणजे मास्तरीनबाई घरी आल्या पाहिजे तरच तुम्ही लग्न कराल। जर का मास्तरीनबाई घरी नाही आल्या तर तुम्ही लग्न करणारच नाही। आता इकडे चारू बोलतो, ते मला बाकी काही माहित नाही, फक्त अक्षरा घरी परत आली पाहिजे। आता लगेच गुणेश्वरी पण म्हणते, अधिपती लग्न होतंय ना तर होऊ द्या, याच्यामध्ये प्रेमाची काय गरज आहे? आता इकडे अधिपती पण बोलतो, बरं ठीक आहे, तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा। जर का मास्तेरीनबाईच घरी नाही आल्या आणि त्यांनाच हे लग्न मान्य नसेल तर मग काय करायचं बरं? मागच्या वेळेस पाहिलं तुम्ही, ऐनवेळी त्यांनी येऊन लग्न मोडलं, तर यावेळी ते लग्नाला कसं काय तयार होईल बरं? तुम्हाला काय वाटतं याच्यावर? तेच आता गुणेश्वरी पण बोलू लागत असते, माझ्याकडे त्याच्यावरती एक उपाय, असं म्हणून गुणेश्वरी सगळ्यांना एक प्लॅन सांगते। इकडे सीन चेंज होतात, इकडे शिवानी पण अक्षराला समजत म्हणू लागत असते, अधिपती बाबा होणार ते तुम्ही त्यांना केव्हा सांगणार आहे बरं? तुम्हाला तुमच्या बाळाला प्रेमाची गरज आहे, तुम्ही लवकरात लवकर जाऊन हे सगळ्या गोष्टी सांगा। आता इकडे अक्षरा पण म्हणते, मला हे सांगण्याचं खूप दिवसापासून चाललंय, पण योग्य वेळच येत नाही, मी त्या अधिपतींना सांगेल असं। आता शिवानी म्हणते, आपल्याला काही ना काहीतरी करून एक प्लॅन केला पाहिजे आणि अधिपतींना ते सांगितलं पाहिजे। आता अक्षरा म्हणते, जर का भुवनेश्वरी मॅडम घराच्या बाहेर गेल्या तेव्हा मी घरी जाऊन अधिपतीला ही गोष्ट सांगितली तर? आता हा प्लॅन ओमकार आणि शिवानीला तर प्रचंड आवडलेला राहतो। ते असा प्लॅन करणार आता की काही करून भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढणार राहता आणि तेवढं तिथे अक्षरा जाऊन ती गोड बातमी अधिपतीला सांगणार राहते आणि ते कळल्यावरती अधिपती तर अक्षराची साथ देणार आहे आणि आता चारू पण लग्नाला नकार देणार आहे आणि भुवनेश्वरीचा परत मान उतारा होताना आपल्याला बघायला मिळेल। मला काय वाटतं मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण भुवनेश्वरीचा खराच्या या सगळ्यांसमोर आल्यावरती मालिकेत पुढे काय होते पाहणं तर फारच इंटरेस्टिंग असणार आहे। तो भुवनेश्वरीचा कोणता प्लॅन आहे पण पाहणं फारच रंजक ठरणार आहे। अशाच मालिकेचे अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।